नमस्कार शिक्षक मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा विशेष करून महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। TET 2026 महिलांसाठी अति महत्त्वाची सूचना आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर पहा, जर ही खबरदारी नाही घेतली तर महिलांना परीक्षेमध्ये बसता येणार नाही। त्यामुळे परीक्षेच्या दिवशी ही खबरदारी घेणे अति आवश्यक आहे। आणि ती खबरदारी म्हणजे ज्या महिला शिक्षकांच्या SSC बोर्ड सर्टिफिकेटवर असलेले नाव व सध्याचे नावामध्ये फरक असेल आणि ज्यांनी TET फॉर्म भरताना जुने नाव आणि नवीन नाव असे नाव टाकले असतील, त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे। परीक्षेच्या दिवशी आपण सर्वांना ओळखीचा पुरावा म्हणून आपण जे फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड केलं असेल, तो हे डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचे आहे। परंतु ज्यांच्या नावामध्ये बदल असेल त्यांना त्याबरोबरच परीक्षेच्या दिवशी पुढील कागदपत्र नेणे बंधनकारक आहे, अन्यथा परीक्षेमध्ये बसता येणार नाही। तर पहिलं म्हणजे ज्यांच्या नावात बदल असेल त्यांना नावात बदल असल्याचे शासनपत्र, राजपत्र हे आपल्याला सोबत घेऊन जायचे आहे। हे नसेल तर ज्यांचं विवाह नोंद प्रमाणपत्र असेल, त्या विवाह नोंद प्रमाणपत्र आपल्याला घेऊन जायचं आहे। आणि तसेच जर आपल्या विवाह नोंद प्रमाणपत्रही नसेल तर नावात बदल असल्याचे प्रतिज्ञापत्र म्हणजेच अफिडेविट आपल्याला सोबत घेऊन जायचे आहे। आणि याची आपल्याला ओरिजिनल कॉपी सोबत घेऊन जायची आहे, सोबतच झेरॉक्स कॉपीसुद्धा घेऊन जायची आहे। अन्यथा वेळेवर आपल्याला परीक्षेमध्ये बसण्यापासून वंचित ठेवण्यात येईल, याची सर्वांनी काळजी घ्यावी। धन्यवाद।